त्यांचा जीर्णोद्धार केला, तिथं फक्त दर्शनासाठी धनगर समाजानेच जावं असं त्यांनी कधी म्हटलं का? छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्मिती केली त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना आपल्या बरोबर घेतलं आणि जनतेचं राज्य निर्माण केलं. त्यावेळेला जर ते म्हणाले असते की हे स्वराज्य फक्त मराठ्यांचंच आहे तर हे स्वराज्य घडलं असतं का? हा आज खूप मोठा प्रश्न आहे जो आपल्या सर्व सांगितलं जातं की होळकरांचा इतिहास हा सुभेदार मल्हारराव होळकरांच्या पासूनच सुरू झालेला आहे. ते मेंढपाळ होते, शेळी मेंढी पालन करायचे आणि मग नंतर सैन्यात आले आणि त्यांच्यापासून होळकरशाहीला सुरुवात झाली. पण मी आपल्याला हे सांगू इच्छितो की सुभेदार मल्हारराव होळकरांच्या आधीही होळकर घराण्याचं योगदान स्वराज्यासाठी आणि त्यावेळेचं त्यांचं जे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे आजोबा हिंगोजी होळकर यांना बारामती आणि सुभे परगण्याची वतनदारी होती. ते शहाजी राजेंच्या बरोबर होते त्यावेळेला. आजपर्यंत इतिहासामध्ये त्याची नोंद किंवा त्याच्याबद्दल कधीच दखल घेतली गेली नाही, पण ही फॅक्ट आहे, ती आज लोकांच्या पुढे मांडणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण सुभेदार मल्हारराव होळकरांची कारकीर्द अभ्यासतो, त्यांच्यावर बरीचशीच पुस्तकं लिहिली गेली, तर ते एक वास्तववादी आणि वर्सटाईल कॅरेक्टर होतं. सुभेदार मल्हारराव होळकरांच्या स्ट्रॅटेजीज किंवा त्यांची काम करायची जी पद्धत होती ऍज अ मिलिटरी कमांडर, त्याचा जर आपण विचार केला तर शिवाजी महाराजांनी जे सेट करून दिलेलं गुरिला वॉरफेअर, ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो, ही जी टेक्निक होती त्या टेक्निकला सपाट भूप्रदेशामध्ये शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला ती टेक्निक इम्प्लिमेंट केली त्यावेळेला जे मराठ्यांचं कार्यक्षेत्र होतं, रणक्षेत्र होतं, ते फक्त सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांपर्यंत म्हणजे आपण तापी नदीपर्यंत म्हणू शकतो तिथपर्यंत ते पसरलेलं होतं. पण ज्या वेळेला शाहू महाराजांच्या काळामध्ये शिंदे, होळकर, गायकवाड, पवार ही लोक उत्तरेमध्ये गेले आणि उत्तरेमध्ये गेलेलं असल्यानंतर तिथल्या जॉग्रफीनुसार सपाट प्रदेशामध्ये जेव्हा लढाईची परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेला ही गोरिला वॉरफेअरची टेक्निक आपल्याला कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल त्याच्यामध्ये त्यांनी संशोधन केलं आणि त्याला आज आपण मल्हार तंत्र म्हणून ओळखतो. नॉर्थ मध्ये सपाट भूप्रदेशामध्ये कशा पद्धतीनं कमीत कमीत सैन्यानिशी मोठ्याच्या मोठ्या शत्रूला कशी टक्कर द्यायची ह्याचं उदाहरण कोणी जर सेट केलं असेल तर ते सुभेदार मल्हारराव होळकर यांनी सेट केलेलं आहे. ज्या वेळेला सुभेदार मल्हारराव होळकर उत्तरेमध्ये स्वारी करायचे त्यावेळेला मल्हार आया ही नुसती घोषणा ऐकल्यानंतर शत्रूचा थरकाप उडायचा. असे सुभेदार मल्हारराव होळकरांचा पराक्रम आहे. पहिल्यांदा नर्मदा पार केली ताराराणींच्या वेळेला ते आपल्याच धनगर समाजातील नेमाजी राजे शिंदे हेही एक नाव आहे जे सध्या दुर्लक्षित राहिलेलं आहे. ज्या वेळेला आपण धनाजी संताजी यांचं नाव घेतो ते नाव घेत असताना त्यांच्या बरोबर लढलेला आणि एक योद्धा होता तो म्हणजे नेमाजी राजे शिंदे. पण त्या नेमाजी शिंदेच्या बद्दल इतिहासात फार कमी लिहिलं गेलं. दुर्दैवानं त्यांच्या काळामध्ये उत्तर हिंदुस्थान कॉन्कर करता आला नाही. पण नंतरच्या काळामध्ये सुभेदार मल्हारराव होळकरांनी ती चॅलेंज स्वीकारली आणि शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं की उत्तरेत तुमचं नेतृत्व बसवा. बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली ते उत्तरेत गेले. उत्तरेत जात असताना सर्वप्रथम त्यांनी उदाजी पवार, आनंदराव पवार यांना सोबत घेतलं आणि सगळ्यात पहिली स्वारी जी झाली ती त्यांची मांडव किल्ल्यावर झाली. आणि त्या किल्ल्यावर जेव्हा स्वारी करायची होती त्यावेळेला मल्हारराव होळकरांचं जे सैन्य होतं ते 15,000 सैन्य होतं आणि दया बहादूर आणि गिरधर बहादूरांचं जे सैन्य होतं, मुघल सरदार होते ते, त्यांचं 1-1.5 लाखाचं सैन्य होतं. त्या लढाईमध्ये सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या 15,000 सैन्याच्या साथीने, त्याच्यामध्ये उदाजीराव पवारही होते, त्या 1.5 लाखाच्या सैन्याचा पराभव केला आणि नुसता पराभव नाही केला तर पूर्ण मालव्यामधून त्यांचं उच्चाटन केलं. तर असा पराक्रम गाजवणारे सुभेदार मल्हारराव आणि काळाच्या पुढे जाऊन त्यांनी विचार मांडले. ज्या वेळेला पुण्यश्लोक अहिल्याबाई साहेबांचं खंडेराव महाराजांशी लग्न झालं, ते लग्न करत असताना त्यांना सहज शक्य होतं त्यांच्याबरोबर त्या एखाद्या सरदाराची मुलगी किंवा महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या वतनदाराची मुलगी ते लग्न करून आपल्या घरी घेऊन जाऊ शकले असते. पण त्यांनी एका सामान्य कुटुंबातील चौंडी येथील मानकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबाई यांचाच का निवड केली असेल तर त्याच्या मागे त्यांची दूरदृष्टी होती. होळकर घराण्यामध्ये जे जिजाऊंचं स्थान छत्रपती घराण्यामध्ये होते, जे ताराराणींचं स्थान छत्रपती घराण्यामध्ये होतं, त्याचाच विचार पुढे चालवत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी गौतमाबाई साहेब त्यांच्या पत्नी आणि पुण्यश्लोक अहिल्यामा साहेब यांनाही तितक्याच पद्धतीनं स्वातंत्र्यशाही मधलं की ज्यांना छत्रपतींच्याकडून खासगीची स्वतंत्र व्यवस्था होती. आता खासगी म्हणजे काय
तर त्यावेळेला जेव्हा लढाया स्वारी वगैरे व्हायच्या तर त्याचं जे उत्पन्न यायचं ते कंपल्सरी पेशव्यांच्या थ्रू छत्रपतींच्या खजानामध्ये ते पाठवून दिलं जायचं. तर ह्या स्वारीमधून जी जिंकलेली गावं होती त्याच्यातली ठराविक गावं, एक 10-15 गावं छत्रपती शाहू महाराज यांच्या आदेशाने सुभेदार मल्हारराव होळकर यांचा पराक्रम लक्षात घेऊन गौतमाबाई साहेब यांना खासगी म्हणून देण्यात आली. आणि त्या खासगीचा अर्थ असा होता की ह्या गावांमधून येणारं जे उत्पन्न होतं त्या उत्पन्नाचा वापर आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी, खर्चासाठी आपण करू शकता. त्याच्यावर कुठलंही बंधन असणार नाही. सुभेदार मल्हारराव होळकरांचंही त्याच्यात कुठला हस्तक्षेप, बंधन असणार नाही. पण अशा महापुरुषाची जी पत्नी होती गौतमाबाई साहेब, त्यांनी या संपत्तीचा वापर कधीच स्वतःसाठी केला नाही. त्या संपत्तीचा वापर त्यांनी सदैव जनतेच्या कल्याणासाठी केलेला आहे. पानिपतच्या लढाईनंतर गौतमाबाई साहेब हयात होत्या. त्यावेळेला जेव्हा पैशाची गरज पडली, दौलत म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर यांचा वैयक्तिक खर्च, त्याला दौलत म्हणायचे त्यावेळेला, आणि खासगी म्हणजे हे गौतमाबाई साहेब, अहिल्यामा साहेब यांचं सेक्शन. तर दौलत ज्या वेळेला अडचणीत आली त्यावेळेला अहिल्यामा साहेबांनी खासगीतून पैसे देऊन, गौतमाबाई साहेबांनी खासगीतून पैसे देऊन ती परत उभारण्याचा प्रयत्न केला. महादजी शिंदेचा आपण उल्लेख आता डॉक्टर भिंगे साहेबांनी केला. महादजी शिंदेनाही त्यावेळेला पानिपत नंतर शिंदेशाही पूर्ण विस्कळीत झालेली असताना ती उभी करण्यासाठी अहिल्यामा साहेबांच्या माध्यमातून त्या खासगीमधून अर्थसहाय्य करण्यात आलेलं होतं. तर अशी ही व्यवस्था, पॅरलल व्यवस्था होळकरशाहीमध्ये स्थापन करून देण्यात आली होती छत्रपतींच्याकडून. पण त्याच्यामध्ये ती पूर्ण व्यवस्था अगदी स्वातंत्र्य काळापर्यंत चालली. जसे जसे पुढचे नरेश येत गेले, प्रत्येकाच्या ज्या प्रथम महाराणी होत्या त्यांना त्या खासगी गादीचा अधिकार होता. जसा अधिकार दौलतीला होता त्याच पद्धतीचा अधिकार त्या खासगी गादीलाही होता. तर त्याच्या माध्यमातून असंख्य जनउपयोगी, जनकल्याणकारी कामं झाली. अहिल्यामा साहेबांनी त्यावेळेला, मी बऱ्याचदा राजस्थानमध्ये मी फिरलो माझ्या मित्रांच्या बरोबर. राजस्थानमध्ये फिरत असताना मोठमोठे किल्ले, वाडे, गढ्या पाहिले, मोठमोठे म्युझियम्स होते. तिथले सोन्यानं मडवलेले छत राजवाड्यांचे पाहिले. हे पाहत असताना माझे मित्र मला विचारायचे कि आप तो बोलते थे होलकरों ने राजस्थान पे राज किया, होलकरों ने राजस्थान जीता, उन लोगों से 74 देशमुखी वसूल की, लेकिन आज तो हम यहाँ कुछ और ही पिक्चर देख रहे हैं. इन लोगों के किले देखो, इन लोगों के हवेलियां देखो, और आप लोगों की हवेलियां, किले देखो, कितना फरक है. तो ये सारा पैसा गया कहाँ. त्यावेळेला मी त्यांना सांगायचो की मित्रांनो, आपल्या मराठा साम्राज्यातल्या लोकांनी जे काम केलं, हे काम काय फक्त स्वतःसाठी किंवा स्वतःच्या गड्या, वाड्या, हवेल्या बांधण्यासाठी कधीच केलं नाही. आज आपण शिवाजी महाराजांचे किल्ले पाहिले, वाडे पाहिले, किंवा महाराष्ट्रातील इतर कुठल्याही गड्या, वाड्या आपण सरंजामदार, सरदार लोकांच्या पाहिल्या, तर अगदी साध्या पद्धतीनं जितकी आपल्याला आवश्यकता आहे डिफेन्सिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा राहण्यासाठी, आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी, त्याच प्रमाणात त्यांचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यामध्ये स्ट्रॅटेजिकली ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तितक्याच गोष्टी केल्या गेल्या. अननेसेसरी खर्च, आज आपण रायगडला गेलो तर आपण बघू शकतो की अगदी साधी राहायची व्यवस्था तिथं त्यांची होती. अननेसेसरी सगळे खर्च त्यांनी टाळले. तर ह्याच्यातनं मला हेच सांगायचं आहे की जितके आपले राज्यकर्ते होऊन गेले त्यावेळेला त्यांनी आलेला पैसा हा जनतेसाठी, समाजासाठी वापरला. ज्या वेळेला माळवा होळकरांच्याकडे आला त्यावेळेला माळव्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जंगल होतं. मुघलांच्या आक्रमणाने त्रस्त झाल्यामुळे शेती होतच नव्हती जवळपास. तर अशा वेळेला ह्या भूप्रदेशातून चांगल्या पद्धतीने रेव्हेन्यू कसा जनरेट करता येईल किंवा शेतीची सोय कशी करता येईल, ह्याच्यासाठी अहिल्यामा साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये गुजरात मधून पाटीदार समाज जो आहे किंवा खाती समाज नॉर्थ मध्ये आहे आमच्या इकडे एमपी मध्ये, तर त्यांना स्थलांतरित करून एमपी मध्ये आणलं आणि त्यांच्या मार्फत तिथं शेती करायची व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यांना साधन संपत्ती, सामग्री उपलब्ध करून दिली. आज आपल्या, आता माझ्या ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू नाही, पण एक मी छोटस एक्झाम्पल देऊ इच्छितो. आज आपल्या समाजामध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडतो किंवा अशी काही प्रॉब्लेम्स येतात किंवा शेतीला काही अडचणी येतात त्यावेळेला कर्ज माफी दिली जाते. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा पुण्यश्लोक अहिल्यामा साहेबांच्या काळामध्ये ज्या वेळेला अशा अडचणी यायच्या त्यावेळेला त्या अडचणींचं अनालिसिस करून त्यावेळेला त्या शेतकऱ्यांना नेमकी गरज कशाची आहे
नांगराची गरज असेल नांगर दिले जायचे, बैलजोडीची गरज असेल तर बैलजोडी बी बियाणे दिली जायची, म्हणजे त्यांना अवजारं दिली जायची. पैसे जर दिले तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो हे त्याच्या मागचं धोरण होतं. अशी त्यांची त्यावेळची व्यवस्था होती. मासाहेबांनी पूर्ण हिंदुस्थानभर कामं केली. ती कामं करत असताना त्याचा व्यवस्थित त्या दिलेल्या पैशाचा उपयोग होतोय की नाही हे बघण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था त्यांनी उभी केली होती. महेश्वर येथे त्यांनी महेश्वरी साड्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणात उभा केला, जो आजही जगभर प्रसिद्ध आहे. त्याच्या मागची त्यांची संकल्पना अशी होती की आपल्या सैन्यामधील किंवा तिथे आसपासच्या परिसरामध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहेत, ज्या विधवा आहेत, त्यांना त्यांची उपजीविका चालवण्यासाठी, दैनंदिन व्यवहार त्यांचे चालवण्यासाठी डायरेक्ट पैसे देण्यापेक्षा जर आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला तर फक्त हीच पिढी नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढ्या सुद्धा त्यांच्या व्यवस्थित जगू राहू शकतील. त्यासाठी त्यांनी तो महेश्वरी साडीचा उद्योग मोठ्या प्रमाणात तिथे उभा केला. इंदोरमध्ये सर्व समाजांच्यासाठी, आज आपण इंदोरला जर गेला तर राजवाड्याच्या मागच्या बाजूला वेगवेगळ्या पेठा आहेत. काही पेठांना बोरी बाजार म्हणतात, तिथं बोरा समाजाची दुकानं आहेत, त्याला बोरी बाजार म्हणतात. तिथं बर्तन बाजार आहे, कपडा बाजार आहे, पुस्तकांचा एक वेगळा एरिया, असे प्रत्येक दैनंदिन वापराच्या वस्तूसाठी बाजारपेठा त्यांनी उपलब्ध करून दिल्या, ज्याच्यातून दैनंदिन जीवनामध्ये जो व्यापार उद्योग आहे तो कशा पद्धतीने वाढवता येईल, त्याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट करून अजून समाज उपयोगी कामं कशी करता येतील याच्यासाठी त्यांनी पायंडा घालून दिला. आज आपण शीख समुदायाच्या एका धर्मगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत इथं उपस्थित आहे. त्याच रिलेशन मध्ये मी आपल्याला एक हिस्टॉरिकल रेफरन्स सांगू इच्छितो. 1800 ते 1811च्या दरम्यानचा जो काळ होता, महाराजा यशवंतराव होळकर यांचा तो काळ होता. त्या काळामध्ये महाराजा यशवंतराव पूर्ण भारतभर इंग्रजांच्या विरोधात एक मोठा लढा देत होते आणि त्याच्या मागचा त्यांचा दृष्टिकोन हा होता की छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज हा सगळ्यात मोठा शत्रू आहे हे जे सांगितलं होतं ते त्यांनी ओळखलं होतं आणि इंग्रजांच्या विरोधात त्यांनी लढा उभा केला होता. पेशवे इंग्रजांच्या अधीन गेले होते, पण हे असतानाही कशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांची मोठ बांधून पूर्ण भारतामध्ये इंग्रजांना हद्दपार करता येईल ह्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. त्यासाठी त्यांनी भानपुरा येथे तोफखाना निर्मितीचा कारखाना सुरू केला. अत्याधुनिक तोफा त्यांनी तिथे उभारल्या. त्यांच्या कन्या भीमाबाई बुळे, त्यांचा विवाह बुळे घराण्यात झाला होता म्हणून मी त्यांचा उल्लेख बुळे म्हणून करतो. तर त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर यशवंतराव महाराज यांनी त्यांना स्वतः बरोबर घेऊन युद्ध प्रशिक्षण, सैन्य प्रशिक्षण दिलं. तोफखान्याची निर्मिती, उभारणी सगळी त्यांच्या नेतृत्वाखाली झाली. ह्या सगळ्या घडामोडी होत असताना असंख्य ठिकाणी यशवंतराव होळकर यांच्या लढाया इंग्रजांच्या बरोबर चालू होत्या आणि या लढाया होत असताना ते पंजाबमध्ये गेले आणि पंजाबमध्ये त्यांनी महाराजा रणजित सिंग, जे सिखांचे राजे होते पंजाबचे, त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या बरोबर या लढाईमध्ये साथ द्या. सिख लोक पराक्रमी आहेत, प्रत्येक वेळेला भारताच्या फ्रंटियरवर असल्यामुळं बाहेरच्या देशातून होणारं जे आक्रमण आहे ते सिख लोकांनी थांबवून धरलं आणि अशा या पराक्रमी सिख लोकांची जर आपल्याला साथ मिळाली तर सबंध हिंदुस्थानभर आपण इंग्रजांना बाहेर काढू शकू. यासाठी त्यांनी राजा रणजित सिंग यांची भेट घेऊन त्यांना आवाहन केलं. त्यांची त्या काळातील समकालीन चित्रही आज आपल्याला बघायला मिळू शकतात, उपलब्ध आहेत. तर असं देशव्यापी हे नेतृत्व यशवंतराव होळकरांच्या माध्यमातून उभं झालं, पण दुर्दैवानं त्यांना सगळ्यांची साथ मिळाली नाही. त्याच्यामध्ये इंग्रजांची डिवाइड अँड रूल जी पॉलिसी होती ती फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत राहिली आणि दुर्दैवानं वयाच्या 35व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आणि मग त्याच्यानंतर यशवंतराव होळकर यांचे चिरंजीव मल्हारराव होळकर यांनी त्यांच्या आई तुळसाबाई आणि बहीण भीमाबाई होळकर यांच्या नेतृत्वाखाली वयाच्या 6व्या वर्षी महितपूर येथे जी इंग्रजांच्या बरोबर मोठी लढाई झाली त्याचं नेतृत्व केलं. तुळसाबाईंचा कॉन्स्पिरसी करून आधी वध करण्यात आला. आईच्या मृत्यूनंतर सुद्धा वयाच्या 6व्या वर्षात असलेला मुलगा आणि 11-12 वर्षाची असलेली भीमाबाई यांनी त्या युद्धाचं नेतृत्व केलं आणि दुर्दैवानं आपल्यातलाच एक सेनापती आमिर खान ह्याच्या गद्दारीमुळे होळकर सैन्याचा त्यावेळेला दुपारनंतर पराभव झाला आणि इंग्रजांच्या बरोबर तह करावा लागला. नाहीतर आज हिंदुस्थानचं चित्र वेगळं असतं. तर अशी ही परंपरा आपल्याला लाभलेली आहे. नंतरच्या काळामध्ये होळकर घराण्याने समाज उपयोगी बरीचशीच कार्य केली. महाराजा तुकोजीराव होळकर द्वितीय
यांच्या काळामध्ये इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणात होळकर संस्थांमध्ये झालं. रेल्वे लाईन्सची स्थापना करण्यात आली, ज्याच्याकडून रोजगार निर्मिती व्हावी, चांगल्या पद्धतीनं व्यापार उद्यम वाढावा, मालव्याची प्रगती व्हावी. एज्युकेशन सिस्टमसाठी निरनिराळे कॉलेजेस उभारले गेले, त्याच्यावर काम केलं गेलं. संस्कृत, उर्दू, हिंदी, मराठी स्कूल्स इंदोरमध्ये स्थापन झाल्या. एक प्रोग्रेसिव्ह राज्य कसं असतं त्याचं उदाहरण नंतरच्या सगळ्याच महाराज लोकांनी घालून दिलं. पण आज आपण ज्या वेळेला समाजात वावरतो, आपण हे बघतो की आज स्वातंत्र्यानंतर आपल्याला शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, पण जी ऊर्जा आपल्याला मिळायला पाहिजे, स्टॅच्यूज जेव्हा आपण उभारतो, स्मारक जेव्हा उभारतो, त्याच्या मागचा जो हेतू असतो तो फक्त हाच असतो की रस्त्यावरून येत जात असताना त्या स्मारकांकडे बघितल्यानंतर आपल्या पूर्वजांचं आपल्याला स्मरण व्हावं आणि त्यांनी केलेल्या कार्यातून प्रेरणा मिळावी आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण दैनंदिन जीवनात करावं. पण आज हे पुतळे किंवा होणारे जे कार्यक्रम आहेत हे फक्त एक पब्लिसिटीचं मीडियम होऊन बसलेलं आहे. ह्याच्या माध्यमातून राजकीय प्लॅटफॉर्म कसा निर्माण होईल किंवा ह्याच्यात आपलं हित कसं साधता येईल ह्याच्याकडे जास्त कल असतो. ह्याच्याऐवजी या माध्यमातून आपल्याला समाज उपयोगी काम कसं करता येईल, चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचे इम्प्लिमेंटेशन कसे करता येईल ह्याच्यावर भर दिला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करू इच्छितो, आपण सगळे राजकीय क्षेत्राशी संबंधित मंडळी आहात, माझा त्या क्षेत्राशी फारसा संबंध नाही, तर ज्या ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या महान व्यक्तिमत्वांची स्मारकं उभारतो, ती स्मारकं उभारत असताना नुसती स्मारकं पुतळे उभारून उपयोग नाही, तर त्याच्याबरोबर त्यांच्या इतिहासाशी संबंधित अद्यावत अशी लायब्ररी, ग्रंथालय, अभ्यास केंद्र सुद्धा तिथं उभारलं गेलं पाहिजे, जिथं त्या त्या गावातील, त्या त्या शहरातील मुलांना अभ्यास करून त्यांचे विचार पुढे नेता यावेत. इतर स्पर्धा परीक्षांसाठी त्यांना तिथं लायब्ररी उपलब्ध व्हावी, स्टडी रूम्स उपलब्ध व्हाव्या. समाजातील जे वंचित मुलं आहेत, ज्यांना चांगले क्लासेस वगैरे लावता येत नाहीत, त्यांना तिथं बुक्स, इंटरनेट फॅसिलिटीज अवेलेबल व्हाव्यात आणि त्याच्या माध्यमातून त्यांना नवीन ऑपॉर्च्युनिटीज जनरेट व्हाव्यात. हे आपण करू शकतो. तिथं आपण एखादा मल्टीपर्पज हॉल करू शकतो, जिथं समाजातील गरजू लोकांना, ज्यांना गरीब परिस्थितीमुळे मुलींची लग्न करून देता येत नाहीत, मंगल कार्यालयांचे भाडे परवडत नाहीत, अशा मुलांना निशुल्क तिथं आपण त्यांच्या लग्नाची व्यवस्था तिथं करून देऊ शकतो. तर अशा समाज उपयोगी कामांसाठी आपण तो निधी जर खर्च केला तर ती खऱ्या अर्थाने या सगळ्या महापुरुषांना आपली आदरांजली असेल असं मला वाटतं. सामान्य बॅकग्राऊंड मधून अत्यंत खडतर प्रवास करून आपण वर आलो, पुढे आलो. ह्याच्यानंतर आपण किती जणांनी आपल्या गावामध्ये परत जाऊन किंवा त्या गावातल्या लोकांसाठी आपण आपल्या गावातला एखादा दुसरा गरजू आपला मित्र आहे, आपला भाऊ आहे, त्याच्यासाठी आपण त्याला अवेलेबल करून दिले की बाबा तुला हे एन नंबर ऑफ करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तू इथं जा, ह्या क्लासेसचा उपयोग कर, तुला काय लागणार आहे ते मी तुला मार्गदर्शन करतो. तर मी आपल्या सर्वांना, भिंगे सर, हे सांगू इच्छितो की आपण समाजातली जी सधन किंवा जी सेट झालेली मोठ्या पोस्टवर काम करणारी शिक्षक मंडळी असतील, ऑफिसर्स असतील, त्याच्यात मी स्वतःही आलो, तर आपलं एक कर्तव्य आहे की आपल्या समाजातला जो वंचित घटक आहे, आता जून महिना आहे, जून महिन्यामध्ये स्कूल्स चालू होत असतात, तर स्कूल चालू होत असताना बऱ्याच गरीब मुलांना स्टेशनरीची गरज असते. पण आज स्टेशनरी त्यांना इझिली अवेलेबल होत नाही, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती नसते ती वह्या पुस्तकं खरेदी करण्याची, किंवा त्यांना लागणारं सामान 5वी 6वी पर्यंत घरचे अफोर्ड करतात, त्याच्यानंतर त्यांना इश्यूज येतात, अडचणी येतात. ते म्हणतात बाबा आता तुझं शिक्षण राहू दे, तू कामाधंद्याला लाग. त्या मुलाची इच्छा असताना सुद्धा त्याला शिक्षण घेता येत नाही. तर मी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो की आपल्याला जसं शक्य असेल प्रत्येकाला आपल्या गावामध्ये, आपल्या कॉलनीमध्ये, आपल्या जवळ असलेला एखादा असा हुशार गरजू मुलगा असेल, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही समाजाचा असो, आपण त्याला 1000-2000 रुपये खर्च करून त्याचा अॅन्युअल जो स्टेशनरीचा खर्च आहे, पुस्तकांचा खर्च आहे, तो जर आपण त्याला करून दिला, ती व्यवस्था जर आपण त्याला उपलब्ध करून दिली, तर तो कौतुकाने शिकेल आणि त्याचा आदर्श घेऊन पुढच्या जनरेशनला तो ती मदत करेल. आपल्याला आरक्षण मिळणं गरजेचं आहे, आपल्याला आपल्या पूर्वजांचं नाव सगळीकडे होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपली पर्सनल प्रत्येकाची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे समाजाबद्दल, ती आपण जर ह्या माध्यमातून छोटे छोटे, मी एक एक्झाम्पल देतोय, अशी बरीचशीच आपण कामं करू शकतो. कुणाला आपण युनिफॉर्म देऊ शकतो, ज्याला एखाद्याला स्पर्धा परीक्षा बद्दल माहिती हवी असेल तर जे आपले IAS IPS ऑफिसर्स आहेत ते व्याख्यान देऊन त्यांना कुठले क्लासेस आहेत, काय आहेत ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकतात. आपल्यामध्ये जी तो व्यवसाय आज बऱ्याच प्रमाणात
स्लो डाऊन किंवा त्याला मार्केट उपलब्ध नाही, त्याचा खप होत नाही. आज आपण सगळ्यांनी मला घोंगडी देऊन सत्कार केला, मला आनंद झाला. मुळात हा सत्कार जो होता तो आबासाहेबांसाठी होता. आबासाहेबांचं कर्तृत्व फार मोठं आहे, त्यांच्याकडून आपण आज आदर्श घेण्यासारखा आहे. आबासाहेबांसारखा माणूस 11 वेळेला जो आमदार होता, त्या माणसाने एसटी मधून प्रवास करतात, मी आता साहेबांच्याकडून ऐकलं, खूप मोठा त्याग आहे. खऱ्या अर्थानं अहिल्यामा साहेबांचा विचार त्यांनी पुढे नेलेला आहे. मासाहेबांनी ज्यावेळेला राज्य केलं महेश्वर येथून, त्यावेळेला त्यांनी अगदी शेणानं सारवलेला महेश्वरचा वाडा आहे. अगदी सामान्य कपड्यांचा परिधान त्या करायच्या, सामान्य घरामध्ये त्या राहत होत्या. तर तो आदर्श खऱ्या दृष्टीनं आपल्या आबासाहेबांनी, गणपतराव देशमुख साहेबांनी पुढे नेलेला आहे. तर अशा लोकांकडनं आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं, प्रेरणा मिळते. ती इन्स्पिरेशन घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आज आपल्या भारतामध्ये एक विदारक चित्र असंही पाहायला मिळतं, इंग्लिश शिकणं, ग्लोबलाइज्ड राहणं, नवीन जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबरोबर अपडेटेड राहणं ही काळाची गरज आहे. पण त्याच्या आहारी जाऊन वाहत जाणं हे तितकंच चुकीचं आहे. आज आपली यंग जनरेशन, इथं बरेचसेच तरुण मुलं आहेत, मित्र आहेत माझे, मी आपल्याला एक रिक्वेस्ट करतो की आपण ज्या वेळेला हॉलिवूडचे मूवीज बघतो, ग्लॅडिएटर बघतो आपण, ट्रॉय बघतो, 300 बघतो, हे मूवीज ज्या वेळेला आपण बघतो, आपण 200-300 रुपयाचं तिकीट काढून तिथे जाऊन ते पिक्चर्स बघतो. आणि ज्या गोष्टी कधी घडल्या नाहीत, ज्या फिक्शन्स गोष्टी आहेत, अशा गोष्टींचा आपल्याला अभिमान वाटतो. पण आपल्या हिंदुस्थानामध्ये कर्नाटक, कन्याकुमारी पासून ते पूर्ण तुमच्या काश्मीर पर्यंत असंख्य असे महापुरुष घडले की ज्यांनी खूप मोठमोठे पराक्रम केले. पावनखिंडची लढाई, बांदल देशमुख, बाजीप्रभू देशपांडे, अगदी कमीत कमी मावळ्यांनी लढवलेली ती पावनखिंड होती. खरा 300 पिक्चर त्या इव्हेंटवर झाला पाहिजे. पण आज आपल्या इथं एकही निर्माता ह्या गोष्टी दाखवू शकत नाही, करू शकत नाही. आज फर्जन चित्रपट आला, किती जणांनी आपला चित्रपट आहे म्हणून पाहिला, मराठी चित्रपट आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. पण ह्या माध्यमातून आपल्याला आपला इतिहास कळतो, हा दृष्टिकोन असला पाहिजे. त्या इतिहासातून आपल्याला प्रेरणा मिळते, हा दृष्टिकोन आपला असला पाहिजे. आज आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सत्कार करतो, हार तुरे बुके आपण सगळ्यांना देतो. मी आपल्या सर्वांना आणि एक रिक्वेस्ट करतो की ज्या वेळेला आपण बुकेसाठी 100, 200, 500 रुपये खर्च करतो, एक ही फॅक्ट आहे छोटीशी, हेच जर 500 रुपयाच्या ऐवजी आपण तेच 500 रुपयाची वह्या, पुस्तकं, स्टेशनरी गरजू मुलांना दिल्या तर त्याचा जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकेल. मी प्रत्येक कार्यक्रमात जिथं जातो तिथं मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो की आपण मला हे बुकेज वगैरे देण्यापेक्षा मला वह्या पुस्तकं द्या. त्याचा आपण ज्या वाड्या वस्त्यांमधली मुलं आहेत त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवण्याची आपण व्यवस्था करू. कोल्हापूरमध्ये संजय वाघमोडे म्हणून एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरून या आपल्या गरजू मुलांपर्यंत या वह्या पोहोचवण्याचं काम या जून महिन्यात करत असते. तर अशा लोकांना जर आपण या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातून, देशातून जर आपण साधन सामग्री, वह्या उपलब्ध करून दिल्या तर खऱ्या अर्थानं त्या गरजू लोकांच्या पर्यंत हा पैसा पोहोचेल आणि खऱ्या अर्थानं आपण आपल्या पूर्वजांना आदरांजली देऊ. आज भिंगे सरांसारखं व्यक्तिमत्व, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तिमत्व, एज्युकेटेड आहेत, फॅमिली बॅकग्राऊंड सगळं चांगलं आहे, चांगल्या पदावर काम करत आहेत. वास्तविक पाहता त्यांना या सगळ्या गोष्टीची काहीच गरज नाही. पण आज हे सगळी बॅकग्राऊंड चांगलं असताना ते स्वतः समाजासाठी स्वतःला त्यांनी वाहून घेतलेलं आहे. समाजकार्यामध्ये त्यांनी लोकांना गाईड करायचं काम केलंय. हा आदर्श जर प्रत्येक माणसानं, आपल्या सुशिक्षित वर्गाने जर डोक्यासमोर ठेवला आणि आपल्या दैनंदिन जीवनातून अगदी थोडा वेळ काढून आपल्या परिसरामध्ये जर आपण काम केलं तर आपण चांगल्या पद्धतीनं समाजाची बांधणी घडण करू शकतो. फक्त मिरवणुका काढणे, बँजो लावून डान्स करणे किंवा फटाके आतिषबाजी करणे, बुके, हार तुरे देणे, ह्याच्यापेक्षा ह्या वेने जर आपण काम केलं तर ते चांगल्या पद्धतीने आपण हे करू शकतो. आता घोंगड्याच्या बाबतीत मी मध्ये बोलता बोलता माझा विषय तो राहून गेला. घोंगडा व्यवसाय हा पूर्ण वर्ल्ड वाईड स्प्रेड करण्यासाठी किंवा त्याला मार्केट अवेलेबल करून देण्यासाठी माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसांपासून हा विचार चालू होता की आपल्याला कसं चांगल्या पद्धतीने त्याचा यूज करता येईल. तर आता ट्रेडिशनली आपण काय करतो की फक्त घोंगडी तयार करतो आणि ती आपल्या समाजापुरती किंवा धार्मिक देवाचं जे कार्य आहे त्यापुरतं आपण त्याचा वापर करतो. पण ह्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. घोंगड्याचं बायोलॉजिकल, जे त्याचं सायंटिफिकल, त्याची जी प्रॉपर्टीज आहेत त्या अशा आहेत की त्याच्यावर झोपल्यामुळं किंवा ते परिधान केल्यामुळं बरेचसे आजार आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आपण.
तर ह्या घोंगड्यापासून आपण कार्पेट्स बनवू शकतो, आपण पिलो डिझाईन, कुशन डिझाईन्स करू शकतो आणि त्याला एक चांगलं मार्केट आपण वेगवेगळ्या डिझाईन एलिमेंट्स त्याच्यामध्ये ऍड करून अवेलेबल करून देऊ शकतो. आणि याच अँगलनं पुण्यामधील 2 तरुण वाटचाल करत आहेत. त्यांनी एक ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू केलं आणि त्या ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून पूर्ण वर्ल्ड वाईड ते आपला हा घोंगडा व्यवसाय पोहोचवत आहेत. ऑनलाईन तुम्हाला घोंगडी आज परचेस करता येतं. आता माझ्या लक्षात नाहीये त्या वेबसाईट ऍप्लिकेशनचं नाव, पण मी आपल्याबरोबर नक्की ते शेअर करेन. तर मी हे सांगू इच्छितो की या टेक्नॉलॉजीचा, फेसबुक, व्हॉट्सअप या मीडियमचा वापर आपण किती चांगल्या पद्धतीनं करू शकतो तो आपण केला पाहिजे. त्याच्यातून क्रिएटिव्ह आपल्याला काय करता येईल ह्याच्याकडे आपण वाटचाल केली पाहिजे. आज प्रचंड मोठ्या संख्येने आपण सगळे इथं जमलात. जयंतीचा कार्यक्रम खूप चांगला झाला. आपण सर्वांनी माझं आदरातिथ्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. हे करत असताना माझ्याकडून बोलताना काही जर चुका झाल्या असतील तर आपल्या सर्वांनी मला माफ करावं ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. कार्यक्रमाच्या ठिकाणी बरेचसेच मान्यवर आज उपस्थित आहेत. बऱ्याच जणांचा माझा पर्सनल परिचय नाही. चुकून माझ्याकडून एखाद्याचं नाव घेणं जर राहून गेलं असेल तर मला क्षमा करावी. आज आपण यशपाल भिंगे सरांना ऐकलं, त्यांचेही मी आभार मानतो की